नमस्कार, मी भाग्यश्री वाघमारे उर्फ अभिश्री वाघमारे. तर आज मी कटाची आमटी घेऊन आले. जे पुरणपोळ्याची कट असतो त्याच्यापासून आमटी कशी बनवायची ह्याची मी रेसिपी आणलेली आहे. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका. तुमचे जेही घरातले बहीण वहिनी सिस्टर्स वगैरे असतील त्यांना पण शेअर करायचं विसरू नका. जसे खेडेगावात चिंचाची पाणी वापरून आमटी बनवतात तशी आमटी बनवलेलं आहे बघा, मस्त अशी. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. हे अर्धा किलो डाळ आहे. म्हणजेच हे घरातलं डाळ असल्यामुळे मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. जर तुमच्याकडे पाव किलो असेल तरी चालेल, अर्धा किलो घेतलं तरी चालेल. तर मी अर्धा किलो डाळीचा बनवते पोळ्या प्लस आमटी. तर आपली डाळ लवकर शिजावं यासाठी आपण हरभरा डाळ जो असतो त्याला आधी 2दा धुवून घ्या आणि हरभरा डाळीत 1 ग्लास पाणी ओतून त्याला 10 ते 15 मिनिट भिजायला ठेवा, फक्त गार पाण्यात बरं का. आता कुकर घ्या. पातेल्यात डाळ शिजवत असाल तर खूप टाईम वेस्ट होईल तुमचा, प्लस गॅसही वेस्ट होईल. त्यामुळे डायरेक्ट कुकर लावा. आता कुकरमध्ये अर्धा किलो डाळीसाठी मी 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तेल टाकलं आहे आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे. गार पाण्यात कधीही डाळ टाकून शिजायला लावू नका. तुमचं गॅसही वेस्ट होईल आणि डाळही लवकर शिजणार नाही. तर चला, जे आपलं गार पाणी प्लस तेल प्लस हळद त्याला शिजायला ठेवूया, गरम व्हायला. गरम झालेले आहे पाणी. गॅस बारीक आहे माझा, त्यामुळे उकळी मारायचं दिसत नाही आहे. आता ही जे भिजवून ठेवलं होतं डाळ आपण, ते डाळ टाकायचं आहे. ह्यातली पाणी टाकायचं नाही आहे, फक्त डाळ टाकायचं आहे आपल्याला. पाणी गरम झाल्यामुळे थोडंसं हाताला चटकं बसलं, त्यामुळे मी थोडं हळूच टाकते. पूर्ण डाळ ह्यात टाकलेलं आहे. आता ह्याला आपण झाकण, कुकरचं जो झाकण असतो त्याच्याने पॅक करून घेऊया. तुमचा गॅस बारीक ठेवला तर गॅस बारीकवर 5 शिट्ट्या घ्या आणि स्पीड असेल तर 3 शिट्ट्या घ्या. आता 5 शिट्ट्या झालेल्या आहे. तिकडे शिट्ट्या मारते तोपर्यंत गॅस कुकर हे थंड होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर चला पाहूयात काय काय घेतलेलं आहे. पुदिना घेतलेला आहे, ताजे कढीपत्ता आहे, हे कांदा आहे, 1 मोठी कांदा घेतलेला आहे, खोबरं आहे आणि हे गरम मसाला आहे. कोणताही बाहेरचा गरम मसाला मी वापरत नाही, त्यामुळे घरातलाच जो खडा गरम मसाला असतो तेच वापरते. दालचिनी, लवंग, पानं, अद्रक, लसूण, हे चिंच भिजवलेलं आहे. हे सगळं मसाला आता भाजून घेऊन त्याला मिक्सर करून घ्यायची. थोडीशी पाणी टाका आणि मिक्सर करून घ्या. मिक्सर झाल्यावर मसाला त्यात कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून अजून एकदा मिक्सर फिरून घ्या. तर आपली कुकर गार झालेली आहे, त्यामुळे त्याच्यावरची कट काढून घेऊयात. म्हणजे जो पाणी असते ते काढून घ्यायचे. वरची पाणी आली, पण डाळीतसुद्धा पाणी आहे. त्यासाठी असे ह्या प्रकारची चाळण असेल किंवा स्टीलची चाळण असली तरी ती चाळण ठेवा आणि जी पूर्ण डाळ आहे ती ओतून घ्या, जेणेकरून तुमच्या डाळीत पाणी राहणार नाही आणि तुमची पुरण ही मस्त सुटसुटीत होईल. डाळीतलं पूर्ण पाणी काढायचं आहे, नाहीतर आपली पुरण पातळ होईल, पोळ्या लाटता येणार नाही. चला फोडणीला मारूया. त्यासाठी 2 ते 3 चमचे, ह्याला कटाच्या आमटीसाठी तेल जास्त लागतो, त्यामुळे मी जवळपास 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. गॅस बारीक होती त्यामुळे आता फुल केले मी, जेणेकरून थोडंसं तेल गरम झाले की आपले जिरं मोहरी पण नाचते. बघा, मोहरी पण नाचते, जिरं पण नाचते.
हे ताजे काकूंचे कढीपत्ता घेऊन आलेली मी, म्हणजेच घरमालकांचे कढीपत्ताचं झाड आहे, त्यातून कढीपत्ता टाकले. छान असं बघा, कढीपत्तासुद्धा नाचत आहे. आता ह्यात जो आपण मिक्सर केलेला, ग्राइंड केलेला तो ग्रेव्ही होता, तो ह्यात ॲड करायची. जेवढं मिक्सरमध्ये होतं, म्हणजे जेवढं तुम्ही मसाला केलेले ते पूर्ण टाकून घ्या. त्याला छान तेलात भाजू द्या, नाहीतरी आमटीला टेस्ट येणार नाही. हे बघा, थोडंसं साईडला तेल सुटते म्हटल्यावर आपली मसाला छान अशी भाजत आहे. पूर्ण भाजली आहे मसाला. तर आता यात आपण मीठ टाकूया. तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. मी जवळपास 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि हे काळी मसाला आहे, जो अंबारी कांदा मसाला वगैरे वापरतात ते, हे काळं तिखट आहे माझं घरात तयार केलेला. हळद टाकले आणि ह्याला पण छान तेलात परतून घेऊयात. आता छान असा स्मेल येतोय. पूर्ण एकजीव करून घ्या. हे मिक्स झाल्यावर जो आपण चिंच भिजायला ठेवलं होतं त्याची पूर्ण रस काढून घेऊयात. चिंचाची पाणी टाकून घेऊयात. दिसायलाच मस्त दिसायला लागले ना. हे बघा, आता चिंचाचं पाणीसुद्धा आपले गरम झालेले उकळी मारतोय मसाला. तर आता ह्यात आपल्याला जो कट असतो, म्हणजेच जे डाळीचं पाणी काढलेले ते टाकायचे. तुम्ही आणखीन आमटी जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही त्यात ग्लासभर पाणी टाकू शकता. छान असा मिक्स होऊ द्या. आता हे मिक्सरच्या वाटीत जो ग्रेव्ही वगैरे लागलेला होता त्यात थोडंसं पाणी टाकून त्यात टाकूयात. तर हे छान आमटी गरम होते आहे, त्यामुळे पुदिना आहे. काही लोक पुदिना वापरत नाहीत, पुदिनाही टाका, आरोग्यासाठी चांगला असतो. पुदिना टाकलेला आहे आणि थोडासा गूळ टाकलेला आहे आणि हे बारीक चिरून कोथिंबीर टाकली. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगायचं विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करायलाही विसरू नका. तर चला नेक्स्ट रेसिपीला भेटू. बाय.